वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अखेर कारवाई करण्यात आलेली आहे आणि पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवण्यात आलंय। 23 जुलैपूर्वी त्यांना मसुरीमधील अकादमीमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले होते, मात्र राज्य सरकारच्या अहवालानंतर पूजा खेडकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। पूजा खेडकर प्रकरणामध्ये राज्य सरकारने 11 जुलैला सविस्तर अहवाल सादर केलाय आणि या अहवालानंतरच ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय। देशाच्या इतिहासामधली ही पहिलीच घटना मानली जाते आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतोय जसजसे दिवस पुढे सरकत आहेत, वादग्रस्त IAS अधिकारी ज्या पूजा खेडकर आहेत त्यांच्यावर अखेर आता कारवाई करण्यात आलेली आहे। अजूनही त्यांच्या आईवडिलांचा पत्ता लागलेला नाहीये, शोध लागलेला नाहीये, मात्र त्यांच्यावर ही महत्त्वाची कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांचं प्रशिक्षण थांबवण्यात आलंय। श्रद्धा, अगदी बरोबर आहे। आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून पूजा खेडकर ज्या वादग्रस्त अधिकारी त्यांच्यावरती अनेक प्रकारचे आरोप होत आहेत। या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने त्यांच्या संदर्भात काही चौकशी केली होती आणि या चौकशी अंती DOTPची केंद्र सरकारची एक खातं असतं, डायरेक्टर ऑफ पर्सनल ट्रेनिंग, या खात्याच्या अंतर्गत पूजा खेडकर यांना तात्काळ त्यांचा प्रोबेशन पिरियड, जो IAS अधिकाऱ्यांचा प्रोबेशन पिरियड प्रशिक्षण कालावधी 2 वर्षांचा असतो, तो तात्काळ थांबवण्यात आला आणि त्यांना तात्काळ 23 जुलैपूर्वी मसूर या ठिकाणी जे ट्रेनिंग सेंटर असतं त्या ठिकाणी दाखल व्हावा अशा प्रकारच्या स्पष्ट आदेश देण्यात आले। मसूर येथे त्यांच्यावर पुढील जी काही कारवाई असेल, जी IAS प्रोबेशन पिरियडच्या अंतर्गत ज्या काही गोष्टी येतात त्यानुसार कारवाई होईल अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आणि निर्देश देण्यात आले। राज्य सरकारने यापूर्वी 11 जुलै रोजी या संदर्भामध्ये एक अहवाल सादर केला होता आणि अहवालाच्या आधारावर ही कारवाई त्यांच्यावर करण्यात येते। त्यामुळे 23 जुलैपूर्वी जर त्या हजर झाल्या तर त्यांच्यावर कोणती कारवाई होते आणि जर त्या हजर झाल्या नाही तर त्यांना कुठल्या संकटाला सामोरं जावं लागतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आता पण ही जी कारवाई झालेली आहे त्याची प्रक्रिया नेमकी आता पुढची कशी असणार आहे? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ओम, त्यांच्या आईवडिलांचा सुद्धा अजून शोध लागलेला नाहीये, पोलीस अजून तपास करतात, त्या संदर्भात आपल्याकडे काही अपडेट्स आहेत का? पहिला प्रश्न म्हणजे जो विचारला की या सगळ्या संदर्भामध्ये प्रक्रिया कशी असेल। अर्थात IAS हे जे काही IAS केडर असतात ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतं, त्यामुळे पुढची जी काही त्यांची कारवाई असेल त्यांना सर्वप्रथम त्यांना 23 जुलैपूर्वी मसूर या ठिकाणी त्यांना उपस्थित व्हावं लागेल। त्या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांना जी काही त्या ठिकाणी चौकशी असेल त्याला सामोरं जावं लागेल। आणि दुसरं म्हणजे पूजा खेडकर यांच्या आईवडिलांचा शोध लागलेला आहे, त्या संदर्भात पोलिसांकडून अद्यापही तपास सुरू आहे। वारंवार दिवसांनी त्यांच्यावर जे गुन्हे आहेत, ज्या प्रकारच्या कारवाई आहेत त्याबाबत कारवाई केली जाते, अधिकाधिक आरोपही लागतात, त्यामुळे त्यांचा शोध लागणं देखील आता तितकाच महत्त्वाचं ठरलंय। हो, बरोबर आहे। त्या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।